नमस्कार सगळ्यांना, माझं नाव वंतारा बघूया. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आता मी चाललो वेतोऱ्यातून डायरेक्ट वेतोबाच्या मंदिरला. चला. सो आता मी चाललो आहे, हो घेतला, आरवलीमध्ये चाललो आहे आम्ही. वेतोबाचं मंदिर तिथेच आहे. सो चला आपण जाऊया, कारने चाललो आहे. चला. हां मळगावमध्ये जाऊया. गोप्रोचा वगैरे बॉक्स सगळा रेडी घेतला आहे बॅटरीसाठी. लेट्स गो. जी बघा तिकडे टोरं टाकलेत, ती आतमध्ये भरते. आणि आता आम्ही चाललो आहे कारने. बाबा ड्राईव्ह करतील ॲज ऑलवेज आणि आई येते. बघा हे फणसाचं झाड आहे वर. फणस किती कुसून पडले आहेत बघा. आम्ही नव्हतो तेव्हा पडलेत. हां मग पुढेच. मोबाईल घेतलात ना आई? या बॉक्स पट्टी घे. बाबांनी मॅप लावलाय आणि आता आम्ही लावते. माझा मोबाईल देते भाई देते. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. सो आता आम्ही आलो आहे पेट्रोल भरायला. $96 कुठे लिहिलं आहे? 105. हां रेट लिटर बाजूला लिहिलं आहे बघ ना. 92.45. हनुमान मंदिर आहे बघा इथे. त्यादिवशी वेंगुर्ला बंदरला पण इथूनच गेलो ना. हां त्या दिवशी ते रोड बंद आपण म्हणून आम्ही खूप गोल फिरून गेलेलो. पण नंतर समजलं ओपन होतं तो रोड. पण तिथे लिहिलेलं नो एंट्री लिहिलेलं तिथे, पण अलाउड होतं राईट. प्रॉफिट मार्केट आलं ते बघ गड्यावरती दाखव. हां आता बरोबर दाखवते तिकडे प्रॉफिट मार्केट बनवलं प्रत्येक प्रॉफिट मार्केटची प्रतिकृती केली. गड्या बघितलं तिथे लिहिलं पण आहे प्रॉफिट मार्केट. तुम्ही ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल, मी दाखवलेलं तुम्हाला प्रॉफिट मार्केट. तसं सेम इथे केलं आहे बघा. वेंगुर्ला प्रॉफिट मार्केट. हां आतमध्ये लिहिले आहे. छोटा थोडा ना हा खूप. लालपरी बघा वेंगुर्ला चिपळूण परत. रोड खूप छोटा आहे ना बाबा. हा बाजूची घरे थोडीशी खालती वाटतात. गाडीवर बघा समोरच नाही काय लालपरी. ही कोणती आहे? हा बघा हा बंदराला जातो वेंगुर्ला बंदरला रोड. आणि हा आरवलीला जातो ना. आरवलीला हा
झाला. इकडे पण वेंगुर्ला बंदर. लालकडे गेले हो तुम्ही. तेव्हा हे मानसी पूल आहे आणि पुढे मानसी मंदिर पण आहे. हे बघा फ्लॅग लावले तिथे. हां, ज्यांची इच्छा पूर्ण होतात ते इथे फ्लॅग लावतात. आई अजून काय इन्फॉर्मेशन? आईचा गाव आहे, जास्त आईला माहिती इकडचं. आई आई काय इन्फॉर्मेशन? वाडीत सगळ्यांना विचारायला लागली. हो तुम्हाला ना. वाव. वेतोबाला केळी आवडतात खायला, सो आता मी केळी म्हणून प्रसाद घेतो. बाहेर स्टॉल पण असतात बघा. आता चप्पल काढायची ना, इथेच काढूया का चप्पल? चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे तू कधी आलेली नाही तुम्ही? आम्ही तिघं पण फर्स्ट टाइम येतो. यावेळी दादा नाही, पण दादाने मिस केलं सगळं. नंतर त्याला व्हिडिओ कॉल करा. नेटवर्क नाही इथे. इथे अजिबात नेटवर्क नाही आहे. हां, हे मंदिर जास्त वेतोबा सिरियल होती सन टी व्हीवर लागायची ना, त्याच्यावर जास्त फेमस झाली आहे. मडगावमध्ये होतं ना सेटाचं? मळगाव सॉरी, मळगावमध्ये इथे सेट होतं. चप्पल काढूया बाहेर आणि आतमध्ये जाऊया. चला इथे काढलं सगळं. जाहीर सूचना सुविधा आहेत. सुविधा इथे सगळ्या उपलब्ध आहेत. अन्नछत्र, सुखनिवास, ज्ञानवर्धिनी केंद्र, संगीत विद्यालय, अन्नशांती सभागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, संडास, बाथरूम वगैरे, टॉयलेट वगैरे ऑल ओव्हर त्यांनी अवेलेबल दिलं आहे. उपलब्ध सुविधा. चला आतमध्ये जाऊया.
कसा चिकटतो? असं कसं चिकटतो पण? पडलेले मिळाले ठेवते माझ्याकडे. हा बघा, हे दोन, हा मास आहे आणि हा आईच आहे. चिटकवलं म्हणजे असं विष मारायचं त्यांचा चिकटला तर ते पूर्ण होते. सो मी खुशमध्ये चिकटला म्हणून तव्यात पण फेर आहे माझ्या. म्हणजे 3 म्हणजे चिकटले, खालती पडले, सो मी हे चिटकवले. ओम नमः पराय शिवात्मने वेतालयन्मा हा वेतोबाचा मूलमंत्र आहे. हरवली गाव पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं. हर म्हणजे शंकर, वल्ली म्हणजे वस्ती. या गावात रामेश्वर, सिद्धेश्वर, लिंगेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थानं आहेत. त्यामध्ये हे एक स्थान आरवली. हा वेतोबा शिवस्वरूपात आरवली गावात उभा आहे. वेतोबाला केळ्याचा घड दिला जातो, संपूर्ण नवस्मान स्वरूपात दिला जातो. एखाद्या भक्तगणाच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो देवाला नवस्मान स्वरूपात दिला जातो. मी उमेश मिस्त्री, त्याच गावचा आरवली गावचा रहिवासी आणि देवस्थानशी संबंधित. तर हे जे आरवली गाव आहे, या आरवली गावचं ग्रामदैवत हे वेतोबा आहे आणि पुरातन आहे. बरेच भक्तगण दररोज या देवाच्या दर्शनाला येतात. आपले मनोकामना जे काय ते प्रत्येकजण सांगत असतं, त्याप्रमाणे देव नवसाला पावतो अशी त्यांना प्रचिती आहे. आणि हे जे हा वेतोबा जे देवता आहे, हे आहे संपूर्ण आरवली गावचं, तसं इतर गावचं सुद्धा. रोज रात्रीची त्याची फेरी असते. ते सगळ्या गावचं तो संरक्षण करतो आणि सगळ्यांची राखण करतो अशी आजपर्यंत त्याची प्रचिती आहे लोकांना. आणि दिवसेंदिवस ह्या वेतोबाच्या दर्शनाला बरेच भाविकांची गर्दी होत असते. आणि ज्यांनी ह्या वेतोबांना जे काही आपले मनोकामना सांगितल्या त्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या असा वेतोबाचा त्यांना आशीर्वाद आहे आणि तशी वेतोबाची प्रचिती आहे. वेतोबाला भक्तगण जे इतर गावातले लोक जी केळी ठेवून जातात प्रसाद म्हणून, तर पूर्वी काही इतर पेढे वगैरे असे गोड पदार्थ वगैरे जास्त हे नसल्यामुळे, जास्त केळीची झाडं ह्या गावात असल्यामुळे प्रत्येकाच्या झाडांना प्रत्येक ठिकाणी केळीचा घड लागायचा. आणि त्यांना वाटायचं की आता आपण हे करण्यापेक्षा खाण्यापेक्षा प्रथम देवाला नैवेद्य देऊन दाखवूया आणि नंतर आपण ती केळी खाऊया, असं प्रत्येकजण गावातले लोकांनी त्यावेळी अशी प्रत्येकाची हे होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती तसं केळ्याचा घड इथे आणून दाखवून देवाला नंतर प्रसाद म्हणून घरी नेलेला आहे. आणि ती प्रथा आज पूर्वीपासून आजपर्यंत पडली. आणि तशी लोकांनी केळ्याचा घड, केळी अशी द्यायला सुरुवात झाली आणि तर दुकानही झाली केळी ह्याची विक्रीची. आणि ही आहे वेतोबाची चप्पल, ते दिले बघा त्याच्याबद्दल. 100 ते 150 वर्षापूर्वीचे आहे ते. 100 ते 150 वर्षापूर्वीचे आहे.
पटापट हाक मारल्यावर धावून येतो तो वेतोबा. गावात फिरून सगळ्यांचे रक्षण करतो तो वेतोबा. अनादिकालापासून जंगली जनावरांचा चामड्यापासून बनवलेली चप्पल जोड नवस म्हणून देवाला देतात. आणि इन्फॉर्मेशन पण दिली आहे बघा. इथे पण आरती दिली आहे वेतोबाची. आणि हे चप्पला 100 ते 150 वर्षांपूर्वीची आहे. मोठे आहेत, पाय किती मोठे होते वेतोबाचे. अजून पण तिथे आहे बघा. हे वेतोबाची शरणाष्टक लिहिले आहेत बघा इथे. आणि हे काय इथे ती पालखी असते. पालखी आणि ते देव आहेत ना. खांब आहेत देव. आपल्याकडे नाचत होतं सगळं. ते ऑनलाईन पण देणगी देऊ शकते. ते लिहिले आहे बघा. बँक अकाउंट वगैरे ज्यांचं जास्त त्यांनी केलं त्यांनी तिथे लिहिलं आहे. आणि तुम्ही पण करू शकता तुम्ही. आम्ही आता देतो. मस्त हे केलं आहे बघा. ड्रॉइंग वगैरे काढली आहे. लाईटिंग लावली आहे. आम्ही पण आता देणगी दिली होते. अंतरा विवेक बागुळे. कुठे राहतात? करी रोड मुंबई. हे दाखवतो ऑनलाईन तुम्ही बघू शकता. 500. वेतोबाचा प्रसाद देतो ना. म्हणजे काय आहे दूध तिथं दे जरा. मला पण दिला वेतोबाचा प्रसाद. हां बघा ही एंट्री होती. आम्ही आतमध्ये पाय वगैरे पडून आलो आहे. आता निघलो आपण. ते बघा खेळण्यांचं हे लहान मुलांसाठी बाहेर स्टॉल. हत्तीचं स्ट्रक्चर बघायचं. एलिफंट. नाही कुडाला आली आहे मी. गॅलरीत ठेवा सामान. ती वेतोबाच्या सिरियलमध्ये होती. हो गॅलरीत तिथे त्या. हिने बघितलं ओळखलं तुम्हाला. हो असली त्याच्यावर लक्षात आलं माझ्या. हे पण आम्हाला बोळ्या मामा पण भेटलेले आहे. बरं मामा कणकवलीत होय काय. तुम्ही कुठे कणकवलीतच काय? आम्ही वेंगुर्ला. आम्ही प्रॉपर मुंबईत राहतो. आता आलोय सुट्टीमध्ये. बरोबर. वेतोबा तुमची सिरियल बघून कर म्हणजे इथे आले. आणि आता ही स्टार्ट केलं. बरेच लोक सांगतात सिरियल बघितल्यामुळे. मंद काय आली मध्येच का? ते काय चॅनलचं प्रॉब्लेम. आम्ही खूप आमची मुलं आवडीने बघत होती. खूप बरं वाटत होतं. कोकणातला पहिला देव आपला टेलिव्हिजनला. बाकीचे सगळे वरचे देव ना सगळे. म्हणजे तुम्ही कुठले? मी कणकवली. ओके. कणकवलीला कुठे? कणकवलीला तरंदे रोडला. तरंदळी रोड. आणि ते बाजारपेठेत ते भेटले. आम्ही पण आता नागवेत जागा घेतली. हो का? चाललेले ते कटर घेऊन असं. ते करंजाला स्ट्रक्चर भोळ्या मामासारखे दिसते. गाडीतून मग बोललं अरे हेच आहे. ऍक्च्युली शूटिंग कुठली आहे ही? सेट मंदिर केलं होतं. हो ना. माझ्या भाच्याच्या मिसेसने केलेलं त्याच्यामध्ये एक रोल. कुठलं? माझी बहीण राहते मांजरेकरवाडी. मांजरेकर प्राची मांजरेकर.
ती लग्नाचं होतं ना हा सुरुवात त्याच्यात हो स्थानिक कलाकार स्थानिक कलाकार तिने आमच्या ग्रुपवर टाकलं फॅमिली ग्रुपला की असं असं serial मळगावच्या बऱ्याच होत्या त्या ठराविक लेडीज होत्या ना त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे तेच चेहरे दिसायला पाहिजे ना हा. ते कंटिन्यूचे कलाकार बरं ते आहे म्हणजे तिथलेच चांगलं घेतलेले होते. घेतलं त्यांनी म्हणजे होय. तिकडचे आणि लोकल खूप कलाकार छान होते हा असं एक ट्रस्ट आहे ना इथे हा. करायला देणार करायला नाही देणार नाही, परत बरोबर सगळ्यात आहे. म्हणजे पावित्र्यता म्हणा काय हा नाही बरोबर हो. सगळं म्हणून ते 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 तिकडे ते मंदिर अजून त्यांनी काढलं नाही आहे आहे तसंच हो, आहे, हो, कुठे आहे त्या ते? Actually पोकळे आम्ही हाऊसवर जाणार आहे आहे. आता. आता चाललो आम्ही मळगावला आहे मग ते मालक म्हणाले त्यांच्याकडे काय शूटिंगसाठी देतात ना ते अच्छा हा. ग्रामपंचायतीच्या बाजूला. आम्ही आता मांजरेकर वाडीतच जाणार नाही बहीण आहे माझी पोकळी हाऊस मावस. त्याच्यामध्ये होतं ते. स्वामीला आहे ना स्वामींचे ते म्हणाले आमचं शूट असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोण कोण येतातच ना बरोबर. इतर प्रोजेक्ट हा हा मंदिर काढू नका राहू दे राहू दे. आणि ती काय मूर्ती काय हे केलेली नव्हती पुजलेली वगैरे पुजलेली नव्हती त्यामुळे डायलॉग बोलायला सांगा काय बोला मला काली झाला काली झाला एक तो डायलॉग बोला ना आपली. काय बाई शूट बोलला. करते अरे बापरे तुमचं चॅनल आहे कुठलं यूट्यूब चॅनल आहे नाव काय अंतरा बागवे ब्लॉग्स. अंतरा माझं बागवे. पण आहे सिंधुरत्न एंटरटेनमेंट त्याच्यावर पण बघ हो आम्ही शॉर्ट फिल्म वगैरे टाकतो आता वर्ष दीड वर्ष आता मी जस्ट नाटक टाकले आहे माझं महिला दशावतार अच्छा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं दशावतार माझं बघतो ते 11 मेला आम्ही टाकलंय बघा ते स्पर्धेला नेलेलं काय नाव तिकडे सांगितलं सिंधुरत्न एंटरटेनमेंट सिंधुरत्न हा मग ते शॉर्ट मध्ये केलेलं आहे 3 तासाचं नाटक 1 तासात केलंय मी. अच्छा आणि त्यांचा टायमिंग असतो ना हा बरोबर लोककला महोत्सव होता चिपळूणला तिथे मग ते छोटं होतं म्हणून टाकलं आम्ही परवा. 11 मेला टाकलंय बघा नाही, नक्की हा. नक्की बघणार आम्हाला खूप आवडतं ही सिरियल स्टॉप झाली ना पण एवढं वाईट वाटलं ना नाही बऱ्याच जणांचे होय खूप लोक हळहळली कारण मेन हेच की कोकणातला देव टेलिव्हिजनला आणि मुलांना ना ती गोडी निर्माण होते ना आपल्या कोकणातल्या देवाची आणि आम्ही कसं आम्ही प्रोफेशनली मालवण त्यामुळे काय हो. लक्ष द्यायला लागलं नाही, पण नाही तुम्ही आमची आलात भाषा ना, ती की खोत एकदम मस्त मालवणचीच वाटायचं. आहे आपल्या देवगडचीच आहे देवगडचे त्यांना मग त्यांचं गावचं आणि त्यांचं काही जमत संबंध नव्हते नाही. dialogue. ते कधी आलेच नाही गावी त्यामुळे त्यांचा तो बेसच नाही ओरिजिनल फक्त बायो बायो ओरिजिनल ती कासरद्याची भोळ्यामामा मी ओरिजिनलच आणि तो आमचा एक बायोचा जावई झालेला तो जामसाठाचा पोरगा आमचा. पण तुमची जोडी जी होती सचिन ना वाणी. खरोखर म्हणजे आपला डायलॉग विलॉग हो, एकदम हो. पंच एकदम भारी होते तुमचे बरोबर एखाद्या भागात दिसलो नाही काय लगेच सोशल हा. मीडियावर यायचो गाव मम्मी नाही आज भोळा मम्मा नाही होय होय होय, बरोबर नेहमी यायचो तो एक डायलॉग जरा बोला ना तिला खूप आवडला तुम्ही भेटला तो खरोखर भेटोबाची कृपा आहे ती. होय तू बघत होतीस ना रोज हो बाकी काय बाय बोलला काळीच माझा हल्ला थँक्यू. तो डायलॉग काय माहितीये ते ह्या डायलॉगने मला महाराष्ट्राच्या घराकडे हो, बरोबर. ऍक्च्युली हा स्क्रिप्ट मधला डायलॉग नाही नाहीये तुम्ही स्वतः आम्ही असंच बसलेलो आणि बोलत होतो असं अच्छा मग ते चॅनलचे आमच्या हेड आले क्रिएटिव्ह निलेश माहिती ते म्हणले आता काय बोलत म्हटलं सर असं आमचं इथे हे गावात आमच्या मालवणी भाषेत अशा म्हणे म्हणले तर तुम्ही परत बोला काय म्हटलं मग ते म्हणले तुम्ही आता आजपासून हे तुमचं पालन रोज घ्यायचं असं झालं ते मस्त बोल. पण तो आवडला सगळ्यांना काय नाही तुमचं चॅनल सबस्क्राईब हा आमचं करा आमचं नाटक बघा तिथे हो ना कारण दशावतारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला मी मोठा प्रयोग केला तो हो ना. कारण आपली पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून तो केलाय मी अच्छा दशावतार हा पुरुषांचा आहे हा, अच्छा तुम्ही हे मी महिला सगळं महिला? महिलांचा केला तो 10 वर्ष अजूनपर्यंत तुम्ही चालू याच्या आहे. आधी कुठे असं म्हणजे केलेलं का नाटक मी 10 वर्ष करते ओके, ओके. त्यामुळे 10 तुम्हाला वर्ष करते व्हेंटिलेटर पासून सुरुवात पासून, झाली ओके, हा. त्याच्या आधी 4 केले मी हा, हा. पण पहिली सुरुवात महिला दशावताराची केली त्याच्यानंतर मग सगळं पुढे चालू गोव्यापासून मुंबईपर्यंत झाली पहिला दशावतार म्हणजे ते वेगळ्या लोकांना एक जरा अट्रॅक्शन होतं ते कारण पुरुष याच्यापूर्वी करत होते बरोबर. ते आम्ही मोडीत काढून सगळं महिलांनी महिलांचं केलं असं केलं ते त्याच्यातून मग ऑडिशन एकदा दिली ती मग तिथपासून झालं पहिला चित्रपट अंगाई गीत नव्हता नदी वाटेचे आपले डायरेक्टर संदीप सावंत अच्छा नदी वाटे नदी वाट पहिला हा स्वास्य डिरेक्टर हा हा मग दुसरा अंगाई गीत मग शाली केला एक अतुल सपनांचा विपू केला आणि मग 5वा व्हेंटिलेटर मेला तिथून मी प्रोफेशनल ते मागे वळून बघायचं नाही सगळं चालूच आहे पुढे आता तुम्ही कुठे वेंगुर्ल्याला जाताय की हो, आता सावंत वेंगुर्ला होय का आता मळगावला जाणार मळगावला जावा तिथे पोकळे हाऊसला ते आता कुठलं चालू आहे काय माहिती नाही नेहमीच चालू असतं त्यांचं सिरियल असतात किंवा चित्रपटाचे असतात शॉर्ट फिल्मचे असतात त्यांचं त्याच्यासाठीच आहे ना ते खाली त्यांनी म्हणजे
आतमध्ये मोठा परिसर आहे. आम्ही एवढ्या वर्षाने आता तुमची सिरियल बघून इथे येतो. अरे वा. खूप नाही लोकं, हा असं नाही, एकदम आम्हीच आता मला नाही, खूप लोकांना- मागच्या वेळी मी आलेले ना सिरियल चालू असताना नाही मालवणीत बोललं पुजारी- माका येता जरा. पुजारी बोलले की ही मालिका सुरू झाल्यापासून आम्हाला उत्सन्न मिळत हो, हो. नाही. ज्या त्या लोकांना समजलं की त्यांनी पण आपल्या interview इथे दिला आम्हाला. कुलदैवत आहे. हा इंटरव्ह्यू दिला दिला पण दोघांनी दिला नाही, तिथे बाहेर येऊन चांगलंय ते चांगलंय. म्हणाले की म्हणजे अलाउड नाही पण तुम्हाला आम्ही देतो हा, हा. आतमध्ये तिला घेऊन मग फोटो वगैरे काढायला आज त्याचीच कृपा आणि योगायोग बघा तुम्ही पण भेटलात आम्हाला. आणि इथे पूर्वी एक त्याचीच कृपा. चप्पल लावलेली होती ती नाही कुठे? चप्पल आहे आतमध्ये आतमध्ये मोठी आहे ती. gate हा आतमध्ये आहे आतमध्ये आहे का ती? हो. पूर्वी आम्ही आता गाडीतून त्यांनी काय जाताना केलंय बघितलेलं. तिथे काचेचे म्हणजे जाहीर याच्यात, केलंय ते की काचेची चप्पल आहे, न देता मोठी चप्पल. काय असेल ते आर्थिक पुरी होती ती. आर्थिक मदत द्यायला सांगतात ते. त्यांना चांदीचा चप्पल करायचं अच्छा, आम्ही केलं आता त्यांना हो त्याच्यासाठी सांगते. आणि दाखवलं पण कोणाला जर करायचं असेल तर हो, हो, ऑनलाईन पण हो. करू शकता हो, हो. ते दाखवलंय आम्ही. ठीक आहे बरं वाटलं भेटून. नमस्कार. मुंबईत तुम्ही, कधी येता मग आता? मुंबईत मी चित्रपटांसाठी येते पण बरेच कंटिन्युटीचे रोल असतात. घर आणि सांभाळून आपलं जमत ह्या नाही. दशावतारी महिलांचा कधी महिलांचा असतं ना? दशावतार आता येईल पुढे मला दिवाळीला. होय ना? एक ते परब म्हणून आहेत त्यांनी कॉल केलेला मला दामोदर हॉलचं काय हा, कुठलं दामोदर पण आता विस्कळीत केलं हा मग ते मोडला. त्यांचेच कोणतरी आहेत ते. हम्म, हम्म, हम्म. संयोजक कोण काय अच्छा, कोणतरी ओके, आहे. हा. त्यांनी दुसरीकडे पाहिजे होता म्हणून केलेला मला. मग तुमचं हे किती आहे म्हणजे जर एखाद्याला जर जवळपास असं असेल किती तर घेता काय तुम्ही? 20-25 पर्यंत घेतो. 20-25 मुंबईला वगैरे हजार. मुंबईला करायला घेतलं तर 50 पर्यंत 50 जायचं बरोबर 40 आहे. पर्यंत ठीक आहे. Traveling. हो, भेटेल. चला चलो. चलो. ओके चला. हो आता आम्ही घरी जायला निघतोय. तुझ्या इकडे पण जायचं आहे ना मावशीकडे? मडगावला जायचं. मळगावला जायचं आता आम्हाला आईच्या मावशीकडे. मावशी नाही तर मावस बाई. अच्छा सॉरी मावस बहीणकडे जायचं आईच्या पण. चला आहे पॉकेट तुमचं आतमध्ये. सगळे अशीच मुंबईला plot आहेत. एवढी जागा पण नसते आणि इथे बघा किती मोठे प्लॉट आहेत. मस्त आहे ना दोन्ही साईडला. त्या साईडला पण आता ते माझ्या मित्राचं गाव कुठलं बोलले मनीषा ते हॅलो घोडावडे. घोडावडी. ते रेल्वेचा ट्रॅक आहे बघा. इथून ट्रेन सावंतवाडी क्रॉस येते. स्टेशन. सावंतवाडी स्टेशन आहे. अजून किती वेळ? 6 मिनिट अजून. घरी आलोय आम्ही. आता मी निघतोय. आंब्यानी घेतले ते बघा. आतमध्ये ठेवले आहे बॅगेमध्ये आंब्यानी. हा यांचा टॉमी आहे. हा बघा. ए हा काय लाडत आले आता. हो हो बरं आहे बरं आहे खरंच आहे. खरंच असं जुनी असलं ना अरे राहू दे ग चल. हा चल चल चल. घेतलं का सगळं? हो घर घेतलं सगळं. हो. चल माझं हे कुठे ठेवलंस ग डबा? हा हा खोबरा घेतला. हा बघ कोणते नाही राजा तुला दुसरं दिलं ना. कुठे कुठे आहे बघ ते बघ. हा 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 ते व्यवस्थित नाही छान. अगं जास्त आहे म्हणून म्हणते. हा नाही नाही घेऊन जा तुला घेऊन जा. हे बघ, याच्यात ठेवते. ऐकले हा एखादं दे एखादं. हे असं चांगलं बांध. आणखी एक पिशवी घाल आणि फ्रीजरला ठेव. हो हं? चालेल. आणि थोडं थोडं वापर. गोड जेवण. हा पावसात आता बरं पडेल तुला. आणि पीठ मात्र गेलं आणि आमची गाडी एसी आम्हाला एसी लागतो गाडी. हा येताना आम्ही फ्रीजर मध्ये बॉटल टाकलेल्या थंडाच्या गावी येईपर्यंत होत्या थंड. मस्त. नाही तर गरम किती होतं. मग म्हटलं फ्रीजर मध्ये बाटल्या टाकल्या कुठे सारखं थंड घेत राहणार. मग गाडीत आम्ही व्यवस्थित घालला. आणि एसी लावलेला ना फुल व्यवस्थित होते घेत. गेली. हे बघितलं हे असं. तुझं टीव्हीचं बटन कोणतं ते बंद कर पहिलं.
घरी आलो आम्ही. घरी यायला लेट झाला आम्हाला म्हणून मी शूट केलं नाही आणि लाईट पण गेलेली. आता आम्ही चार्जिंगचा बल्ब लावून इथे आमरस करतोय. मी, आई आणि बाबा करतोय दादासाठी. दादा मुंबईला आहे ना, तर त्याच्यासाठी करतोय आम्ही. मुंबईला पण आता लवकरच निघणार आहे. तुम्हाला आमरस दाखवते, थांबा. लोक आमचं आमरस रेडी. आणि आता आम्ही आमरस हे बॉटलमध्ये भरतोय आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. टिल देन बाय. आणि आमरस खायला मुंबईला तुम्ही पण या आमच्या घरी. बाय बाय.